नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता. भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण विद्यार्थ्यांच्या अडचणी, संविधानातील समान संधी, शिक्षणाचा अधिकार आणि जिल्हास्तरीय परीक्षा व्यवस्थेची आवश्यकता समजून घेतली. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय? कारण टीका करणे सोपे असते, परंतु उपाय सुचवणे ही लोकशाहीतील खरी जबाबदारी असते. आज आपण शासन, प्रशासन, शिक्षण विभाग आणि समाज या चौघांची जबाबदारी समजून घेणार आहोत. शासनासाठी 10 महत्त्वाच्या शिफारसी. नंबर 1, प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी सीईटी परीक्षा केंद्र असावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आधुनिक संगणक प्रयोगशाळा, सीसीटीव्ही, बायोमेट्रिक पडताळणी, 24 तास तांत्रिक नियंत्रण. नंबर 2, प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्याला केंद्रासाठी प्रथम पसंती, दुसरी पसंती, तिसरी पसंती देण्याची संधी असावी. नंबर 3, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सहाय्य, मोफत प्रवास किंवा प्रवास भत्ता किंवा शासकीय वसतिगृहात निवास व्यवस्था असावी. नंबर 4, वाहतूक नियंत्रण, परीक्षेच्या दिवशी स्थानिक पोलीस, महापालिका, वाहतूक विभाग यांनी विशेष नियोजन करावे. नंबर 5, विद्यार्थी सहायता केंद्र, हेल्प डेस्क, इमर्जन्सी नंबर्स, जीपीएस मार्गदर्शन, वैद्यकीय सुविधा, महिला सुरक्षा कक्ष. नंबर 6, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा, व्हीलचेअर, विशेष प्रवास, अधिक वेळ, सहाय्यक कर्मचारी. नंबर 7, परीक्षा केंद्रावर विश्रांती कक्ष, विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी प्रतीक्षा कक्ष. नंबर 8, पारदर्शक तक्रार निवारण, विद्यार्थ्यांची तक्रार 24 तासात स्वीकारावी, 72 तासात प्राथमिक निर्णय दिला जावा. नंबर 9, परीक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट, दरवर्षी तज्ञ समितीकडून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे परीक्षण व्हावे. नंबर 10, विद्यार्थी आयोग, राज्य स्तरावर विद्यार्थी हितासाठी स्वतंत्र सल्लागार समिती असावी. केवळ सरकार बदलून व्यवस्था बदलत नाही, समाजालाही बदलावे लागेल. विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाकू नका, तुलना करू नका. अपयश म्हणजे आयुष्य संपले नाही. पालकांना विनंती, तुमचे मूल म्हणजे मार्कशीट नाही, ते एक व्यक्तिमत्व आहे. त्याचा आत्मविश्वास त्याच्या गुणांपेक्षा मोठा आहे. त्याला आधार द्या, भीती देऊ नका. प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षा महत्वाची आहे, पण तुमचे आयुष्य एका परीक्षेपेक्षा मोठे आहे. यश मिळाले तर नम्र राहा, अपयश आले तर पुन्हा उभे राहा. देशाला तुमच्या क्षमतेची गरज आहे. या संपूर्ण चर्चेची प्रेरणा समाज अभ्यासक, साहित्यिक, पत्रकार गुणाजी काजळीटेकर यांनी मांडलेल्या निवेदनातून मिळाली. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे सार्वजनिक धोरण, विद्यार्थी कल्याण आणि परीक्षा व्यवस्थेच्या संदर्भातील प्रश्न आहेत. या प्रश्नांशी प्रत्येकजण सहमत असेलच असे नाही, परंतु अशा विषयांवर विधायक आणि तथ्याधारित चर्चा होणे ही लोकशाहीची ताकद आहे. लोकशाहीमध्ये सरकार येतात, सरकार जातात, धोरणं बदलतात, पण विद्यार्थ्यांचे भविष्य थांबत नाही. आज परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करणारा विद्यार्थी उद्या भारताचा वैज्ञानिक असू शकतो, न्यायाधीश असू शकतो, डॉक्टर असू शकतो, IAS अधिकारी असू शकतो. त्यामुळे प्रश्न केवळ सीईटीचा नाही, प्रश्न आहे भारत आपल्या विद्यार्थ्यासाठी किती संवेदनशील आहे. शिक्षणावर होणारा खर्च नसतो, तो देशाच्या भविष्यावरील गुंतवणूक असते. आज निर्णय घेतला तर उद्या लाखो विद्यार्थ्याचे आयुष्य बदलू शकते. याच आशेने, याच अपेक्षेने आजचा विशेष कार्यक्रम इथेच थांबवतो. मी राजेंद्र शेट्टे. आपण पाहत होतात थेट वार्ता. जय भारत, जय संविधान.